आवाज जनतेचा। शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर कठोर पावले उचलवायचे फक्त आश्वासन देणाऱ्या नगर परिषदेचा खरा चेहरा समोर आलाय। नागरिकांच्या तक्रारीनंतरही नगर परिषदेनं केवळ एका विशिष्ट अतिक्रमणावर लक्ष केंद्रित केलं असून उर्वरित अतिक्रमणे नगर परिषदेच्या या पक्षपाती वागण्यामागे राजकीय दबाव असल्याचे आरोप होत आहेत। एका विशिष्ट गटाच्या किंवा श्रीमंतांच्या फायद्यासाठी केवळ एका अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातोय, तर गरीब किंवा मध्यमवर्गीय नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे। शहरातील मुख्य बाजार सार्वजनिक रस्ते आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी अनेक अतिक्रमणे असूनही त्यावर कारवाई केली जात नाही। इतर व्यापारी आणि दुकानदारांना अतिक्रमण केल्यानं त्रास होत असून विक्री सुद्धा होत नाही। यामुळे नगर परिषदेचा हेतू संशयास्पद ठरत आहे। नागरिकांच्या रोषाचा उद्रेक लोकांमध्ये वाढत चाललाय। अनेक स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जर सर्वसामान्य लोकांचे अतिक्रमण अवैध आहे तर श्रीमंत आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींवर का कारवाई होत नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। सर्वांना समान हवा। नगर परिषदेने सर्व अतिक्रमण धारकांवर समान कारवाई करण्याची मागणी केली आहे। काही ठिकाणी कारवाई करून केवळ कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचं दाखवणं हा फसवणुकीचा प्रकार आहे, असे एका नागरिकानं सांगितल्याचं समजतंय। जर नगर परिषद ही समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलत नसेल तर शहरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। अतिक्रमणांवरील पक्षपाती वागणूक थांबवून सर्वांवर समान न्याय होणं गरजेचं आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।